महाराष्ट्रावरती मोठं संकट आता भोगावत आहे। महाराष्ट्रात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाच्या सरींना वेग आलाय। कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं जोरदार आगमन झालेलं असून आज 7 सप्टेंबर पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। याशिवाय इतर कोणकोणत्या भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आलाय, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे। दक्षिण राजस्थान परिसरावर कमी दाबाचं केंद्र निर्माण झालेले असून त्याला लागून चक्राकार वारे वाहत आहेत। या प्रणालीची तीव्रता वाढल्यानं राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। कोकण किनाऱ्यापासून राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर बंगालच्या उपसागरालगत ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्ट्यांपर्यंत समुद्र सपाटीपासून वर चक्राकार वारे वाहताना दिसून आले। शनिवारी 6 सप्टेंबर सकाळपर्यंतच्या 24 तासात रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं तब्बल 120 मिलीमीटर पाऊस झालाय। ठाण्यातील अंबरनाथ व पालघरमधील वसई इथं प्रत्येकी 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाची सरी कायम राहणार असून नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता कोणकोणत्या भागात कोणता अलर्ट दिलेला आहे ते देखील आपण पाहूयात। पालघर, नाशिक घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, पुणे घाटमाथा इथं येलो अलर्ट देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासहित या ठिकाणी पाऊस होणार आहे।